नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा विषय मी जो घेतला आहे तो सगळ्यांच्या आवडीचा निसर्ग. निसर्ग राजा माझा आवडीचा विषय आहे, कारण मला त्याच्या सान्निध्यात खूप आवडतं. आणि निसर्ग हा जो आहे हा एखाद्या उघड्या पुस्तकासारखा आहे. तुम्ही त्याची पानं कितीही वाचा ती संपत नाहीत. अमर्याद, अमित, इन्फिनिटी, अनलिमिटेड हे शब्द सगळे निसर्गाला साजेसे आहेत. फक्त आवश्यक काय आहे, त्यातलं योग्य काय घ्यायचं आणि आपल्या गरजेचं काय आहे हे पारखण्याची नजर आपल्याला जमली पाहिजे. ही रत्नपारखी नजर जर आपल्याला मिळाली तर आपल्यासारखं श्रीमंत कुणीच नाही. कारण निसर्ग भरभरून देत असतो आपल्याला. आपण त्याला एक मुठ्ठी देऊ तर तो तुम्हाला 10 मुठ्ठी देईल. हा त्याचा नियम आहे. मागे मी तुम्हाला म्हटलंच आहे विंदा करंदीकरांच्या कवितेमध्ये, देता देता देत जावे, घेता घेता घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याचे हातच घ्यावे. तसंच निसर्गाला आपण मुठभर देतो, पण मग निसर्ग आपल्याला हंडाभर देतो. बघा, हे त्याचं गणित असतं. किती मन मोठं म्हणायचं निसर्गराजाचं. हे निसर्गाचा विषय काढायचा आज माझा उद्देश असा होता. कारण काय झालेलं आहे की सगळीकडे ओरड चाललेली आहे की माणूस अगदी परावलंबी झाला आहे आणि नुसता तंत्र आणि यंत्र युगामध्ये तो जगतोय. आणि मानवी संबंध हे ते सगळे नायलॉन सारखे रेशमी बंध राहिलेच नाहीये. रेशमी नायलॉनचे बंध झाले आहेत. म्हणजे सगळं जगच कृत्रिम झालेलं आहे. सिंथेटिक जो म्हणतो आपण शब्द. कारण काय, सकाळी दुधाच्या पिशवीपासून प्लास्टिक चालू होतं घरामध्ये. पाण्याची बाटली म्हणा, खाण्याचं कुठले पॅकेज जर मागवले बाहेरून तर सगळे पॅकेजेस अगदी भरपूर चांगला एडिबल. आता एडिबल कसं असतं सांगा बघा. एडिबल प्लास्टिक असू शकतं का, किंवा फूड प्लास्टिक, किंवा काय जे शब्द त्याला गोंडस वापरले की प्लास्टिक ते शेवटी प्लास्टिकच आहे. त्यात केमिकल वापरूनच तुम्हाला ते करावं लागतं. त्यामुळे मग काय होतं, सगळ्यांना नाराजी तर असतेच की अरे रे हे सगळं आपल्याला पोटात जाईल, मग आपले काय होईल हाल पोटाचे, लिव्हरचे वगैरे, असा विचार येतो मनामध्ये. कारण काय झालं, बाजारात तुम्ही गेले कुठेही की तुम्हाला अगदी सगळं सिंथेटिक सरबत म्हणा, सिंथेटिक जॅम, जेली, सॉसेस, सगळं 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 सिंथेटिक असतं. त्यात काय वापरलं असतं त्यांनी आपण काही सांगू शकत नाही. आणि हे मॅकडी म्हणा, काय ते तुमचे झोमॅटोमधले सगळे प्रकार, किंवा नवीन नवीन जे प्रकार येतात खाण्याचे सगळे, हे सगळे अगदी नातलगासारखे घट्ट, मॅगी म्हणा, हे सगळे नातलगांसारखे घट्ट आवळून बसलेले आहेत सगळ्यांना. ते सोडत नाहीत, सुटत नाहीत. अगदी लहानपण, आबाल वृद्ध म्हणतात तरी चालेल, लहानपणा मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळे प्रकार आवडतात. कोणी म्हणतं मॅकडीचं ते काय पिझ्झा आणा, कोणी म्हणतं पिझ्झा हटमधून मागवा, कोणी म्हणतं मॅकडीमधून मागवा, कोणी म्हणतं गार्लिक ब्रेड मागवा. आणि नूडल्स तर घरी जमतातच सगळ्यांना, त्यामुळे नूडल्स सगळे घरी करतात. पण त्याच्यातले चायनीज पदार्थांमधले सॉसेस जे असतात ते किती हानिकारक असतात. त्यांनी ते चंगच बांधलेलं आहे आणि विडा उचललेला आहे की इंडियन लोकांचं लिव्हर आणि किडनी आम्ही कशी खराब करू. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रिझर्वेटिव्ह काय असतं बघा. जुन्या काळी साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्ह मानायचे. आता सोडियम बेन्झोएट आहे, पोटॅशियम मेटाबायसल्फेट आहे. हे सरबतात जरी थोडं असलं तरी ते कधी ना कधी पोटावरती परिणाम करणारच. आणि त्यामध्ये साथ द्यायला, सपोर्ट करायला अजून इम्युन सिस्टीम माणसाची वीक होत जाते. कारण पोल्युशन, इकडनं पोल्युशन, इकडनं सिंथेटिक खाणं, त्यानंतर तुमचं तब्येतीचं काय होणार हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून मी निसर्गराजाची साथ तुम्हाला घातली आहे की तुम्ही निसर्गाच्या जवळ जा, म्हणजे तुम्हाला आवडेल. मैत्रिणींनो, ही झाली या नाण्याची एक बाजू. पण मी तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह सांगत असते. निगेटिव्ह तर आहेच, बाजू एक असतेच, पण त्यातली पॉझिटिव्ह बाजू आपण जास्त घेतली पाहिजे. कारण आजचा समाज जो आहे तो अति सुशिक्षित झालेला आहे. आणि खरा सुशिक्षित आहे तो, म्हणजे त्याला लक्षात आलेलं आहे की साखर किती गंधक वापरून, किती प्युरिफाय करून उसाच्या रसाला साखर करतात. आणि त्यामुळे माणसाची हाडं ठिसूळ व्हायला अगदी मदत होते. हे तर म्हणजे अगदी मी पण 50-60 वर्षापासून ऐकते की साखर, मीठ आणि मैदा हे 3 अगदी व्हाईट, म्हणजे पांढरे शत्रू आहेत माणसाचे तब्येतीचे. ते हाडं ठिसूळ करण्याला अगदी परिणाम म्हणजे पूरक असतात.
म्हणूनच आजकाल लोक साखर अगदी अवॉइड करायला लागले. ठिकठिकाणी तुम्हाला गुळाचा चहा मिळतो, गुळ वापरतात. आणि गुळ सुद्धा कुठला? ऑर्गेनिक. ऑर्गेनिक हा शब्द इतका गोंडस आणि बाळसं धरलाय त्या शब्दाने की प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऑर्गेनिक मिळायला लागली आजकाल. कुठले सरबत म्हणा, डाळी म्हणा, सॉसेस म्हणा किंवा फळं म्हणा, भाज्या वगैरे तर आहेतच ऑर्गॅनिक. आणि गुळ, ऑर्गॅनिक शब्द वाचला की पटकन सगळे उचलतात मॉलमधनं. नाही नाही, हे ऑर्गॅनिक आहे म्हणजे चांगलंच आहे तब्येतीला. त्याची किंमत कितीही असो, कारण माणूस पैसा कमावतो कशासाठी? आपल्या तब्येतीसाठी. सर सलामत तो पगड़ी 50. अगर हमारा सर ही नहीं रहेगा, लीवर नहीं रहेगा तो हम खाएंगे क्या? सही बात है ना. ऑर्गॅनिकचं झालं. त्यामध्ये अजून एक नवीन प्रकार आलेला आहे बघा, मिलेट्स नावाचा. मिलेट्स म्हणजे त्याला मराठी भाषेमध्ये आपण राजधान्य म्हणू शकतो. ते राजधान्य इतकं परिणामकारक आणि मदत करतं आपल्या तब्येतीला की विशिष्ट वयानंतर गहू जड असतो पचायला आणि ज्वारी फार हलकी वाटते. आमच्यासारख्या लोकांचं असं होतं, लहानपणापासून गहू खाल्लेला आहे, मग आता ज्वारी पचली तरी ती फार लवकर पचते, मग शुगर एकदम डाऊन होते. हे पण चालत नाही. मग त्याला ते मिलेट्स सपोर्ट करतं की त्यात राजगिरा असतो, भगर असते, वेगवेगळ्या प्रकारचे दलिये असतात. त्याच्यामध्ये 6 प्रकार आहेत त्याचे. आपण त्यात इतकं, माझा त्याचा अभ्यास नाही आहे, पण मी हे ऐकून आहे की 6 प्रकारचे मिलेट्स असतात. आणि रात्री तुम्ही त्याच्यामध्ये जर भाज्या वगैरे भरपूर टाकून त्याचं दलियासारखं केलं तर तिथे पूर्णान्न होतं. थोडी मुठभर डाळ पण टाकाव्यात किंवा वाटाणे टाका, म्हणजे प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम सगळे सत्व मिळून सकस पौष्टिक आहार आपल्याला. 1-2 डिश जरी खाल्ल्या सोबत थोडंसं ताक घ्या की मग तर बघायलाच नको. एकदम राजेशाही थाट झाल्यासारखं वाटतं आणि पोटाला अगदी सौम्य. जास्त तेल नाही, मसाले नाही, तिखट नाही. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता, पण तेलाचं थोडंसं तुपाची फोडणी घातली जिऱ्याची की बस. तसाच एक पदार्थ आजकाल म्हणजे नवीन एक शब्द निघालाय वेगन नावाचा, की प्राणीचे पदार्थ टाळायचे. आता प्रथिनं म्हटले, प्रोटीन्स म्हटले की आपल्यासमोर पहिल्यांदा दूध येतं बघा. दूध आणि त्याचे पदार्थ, दूध, दही, ताक, लोणी, तूप. आणि सगळ्यात आजचा आवडता पदार्थ आहे पनीर. पण ह्या पनीरला सुद्धा वेगन लोकांनी एक नवीन पर्याय शोधून काढलाय, टोफू नावाचा. तसा आहे तो जुनाच, आम्हाला पण कॉलेजमध्ये माहिती होता, पण तो इतका प्रचारात नव्हता आला आतापर्यंत. जसं की सोया मिल्क थोडंसं आम्ही काढायचो, सोया मिल्कचे पदार्थ करायचो, पण सोया मिल्कचं पनीर करून त्याचे पदार्थामध्ये वापर करायचा हा प्रकार आता जरा जास्त रुळायला लागलेला आहे. की लोक पनीर अवॉइड करतात आणि टोफू यूज करतात. ते सुद्धा प्रथिनांचं अगदी भांडार आहे. तुम्ही त्याला नुसतं तिखट मीठ लावून तुपामध्ये थोडंसं परतले त्याचे पीसेस, ते तोंडी लावणं म्हणून सुद्धा उत्तम होतं. बुर्जी होते त्याची, बिर्याणीमध्ये तुम्ही टाकू शकता. आणि किंवा मग त्याला पावडर करून जशी म्हणजे चुरून त्याला त्याच्यामध्ये बटाटा किंवा रताळू टाकून, बटाटा पण आजकाल अवॉइड करतात लोक, रताळा टाका, रताळू टाकून किसून किंवा उकडून मॅश करून त्याचे कटलेट बनवा. सुंदर कटलेट तयार होतात. अजून तुम्हाला प्रोटीन्सचं भांडार किती पाहिजे, कुठून पाहिजे? हो आहे, फक्त मी तुम्हाला तेच म्हटले, नजर रत्न पारखीची पाहिजे. कुठे काय आहे, कुठले भांडार काय आहे हे आपण शोधून काढलं म्हणजे आपल्याला ते सापडतं. आणि मग आपण अगदी श्रीमंत समजू शकतो स्वतःला की नाही, मला प्रोटीन्स माहिती आहे, कार्बोहायड्रेट्स माहिती आहे, आयर्न, कॅल्शियम माहिती आहे. तसाच एक नाचणी हा प्रकार सगळ्यांनाच माहिती आहे. तो आम्ही मुलांना लहानपणी दुधामध्ये त्याचं पावडर करून द्यायचो. पण आता ती नाचणीसुद्धा इतकी रुळलेली आहे की तिच्याशिवाय लोकांचं पानच हलत नाही. त्याचे बिस्किटं म्हणा, हे म्हणा, ते सगळं, डोसे, इडली, सगळे प्रकार तर माहितीच आहेत. पण एक सगळ्यात सोपा पदार्थ आहे की थोडंसं त्याला भाजायचं. पिठाला भाजलं की त्यात थोडं पाणी ओतायचं, हवं तितकं आपल्याला, जसं कस्टर्डसारखं पाहिजे का खिरीसारखं पाहिजे का ताकासारखं पाहिजे. आणि मग त्यात मीठ, जिऱ्याची पावडर, थोडं काळे मिरी आपल्या स्वादानुसार, थोडं लसूण वाटायचं, लसूण, कोथिंबीर टाकून त्याला एक कढ आणायचा. उकळलं की मग थोडं थंड करून त्यात ताक घालून तुम्ही प्या. अमृत पिल्यासारखं वाटतं. पृथ्वीवरचं अमृतच आहे. हे सुद्धा पूर्णान्न होतं. दुपारी तुम्ही 12-1 वाजता उन्हातनं कुठून आले, पोळी भाजी खायची तर इच्छा होतच नाही या दिवसांमध्ये, हे तुम्ही ग्लासभर प्या की तुम्हाला संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही. हे माझं चॅलेंज आहे. आणि तसंच आजकाल मिलेट्समध्ये सुद्धा मुलांना आवडतील तसे, आजच्या जनरेशनला आवडतील तसे पास्ता म्हणा, नूडल्स म्हणा, हे सुद्धा बाजारात आलेच आहेत. त्यामुळे मुलं पण खुश असतात की चला आम्हाला पास्ता मिळतोय खायला,
आणि हे मिळतंय खायला म्हणून. नूडल्स खातात, पास्ता खातात आणि ते असतात मिलेट्सचे. त्यामुळे मैदा वगैरे पोटात जायचा प्रश्नच येत नाही काही. आणि मग त्यामध्ये तुम्ही काजूचं मेयोनीज करून टाकलं की मग तर शाहीच पास्ता तयार होतो. आणखीन त्यात एक तुम्ही नवीन ॲडिशन करू शकता. लाल भोपळा जो असतो तो थोडा उकडून घ्यायचा पीसेस करून आणि मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं की त्या पास्त्याला जी ग्रेव्ही करतो त्यामध्ये ती लाल भोपळ्याची ग्रेव्ही टाकली, त्यात थोडेसे काजू आणि पनीर मिसळून तुम्ही टाकलं म्हटलं की मग इतका स्वाद चांगला येतो पास्त्याचा की बिलकुल सगळ्यांना आवडतो तो. लहान मुलांपासून सगळ्यांना आवडतो. अजून तुम्हाला काय पाहिजे बघा. तसंच एक लाल भोपळ्याचं नवीन मी तुम्हाला सांगते. लाल भोपळा मोठ्या, आजकाल किसण्यांचे प्रकार असतातच, त्यातल्या मोठ्या किसणी तो कच्चाच किसून घ्यायचा आणि त्याला थोडीशी तूप जिऱ्याची फोडणी घालून त्यामध्ये अंजीर आणि थोडा अक्रोड किंवा खजूर थोडंसं गोडपणाला पेस्ट करून मिक्सरमध्ये वाटून लावायची. त्यात थोडा कांदा टमाटा टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार. मी तुम्हाला चॅलेंज देते की तुम्ही ते ओळखणारच नाही की हे लाल भोपळ्याचं सॅलड आहे म्हणून. म्हणजे आजकाल इतके सॅलडमध्ये सुद्धा नवीन नवीन वेगवेगळे प्रकार यायला लागलेले आहेत. आजकाल फ्रीजमध्ये आपण सगळ्या भाज्या आणून ठेवतोच. त्यामध्ये तुम्ही वाटलं तर स्वीट कॉर्न ॲड करा, थोडे दाणे उकडून, किंवा वाटाणे ॲड करा. नाही टाकले तरी सुद्धा केशरी रंग इतका सुंदर दिसतो त्या सॅलडचा की ते सगळ्यांना खावंसं वाटतं आणि खाल्ल्यावर असं कळत पण नाही की ते कच्चं होतं म्हणून. कारण टोमॅटो आणि कांद्याचा त्याला चव मुरते आणि अंजिराचा गोडपणा येतो, थोडासा खजुराचा गोडपणा येतो की छानच लागतं मग ते. असेच असतो पदार्थ तोच. नवीन नवीन पदार्थ मी तुमच्यासमोर घेऊन येते आणि तुम्हाला सांगत राहील. माझं बोलणं कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक करा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. नमस्कार.